आभार मेळावा होणार आहे। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील घवघवीत यशानंतर आज आभार मेळावा पार पडतोय। मेळाव्याआधी माळेगावातील राजहंस चौकातून माळेगाव कारखान्यापर्यंत विजयी मिरवणूक निघणार आहे। दुपारी 1 वाजता ही मिरवणूक निघणार आहे। त्यानंतर दुपारी 1:30 वाजता शिवतीर्थ मंगल कार्यालयात मेळावा होईल। दरम्यान माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत 21 पैकी 20 जागा जिंकत उपमुख्यमंत्री यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलंय। त्यानंतर आजच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष लागलंय। नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठी गळती लागली आहे। महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आणि त्यानंतर विलास शिंदे यांना महानगर प्रमुख पदावरून तातडीने हटवण्यात आले। मामा राजवाडे यांची नाशिक महानगर प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली। खासदार संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट करत महानगर प्रमुखपदी मामा राजवाडे यांची नियुक्ती केली आहे। नवनिर्वाचित महानगर प्रमुख यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। वेळोवेळी मग त्या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेमध्ये महापौरच्या उमेदवारी असेल, विधानसभेच्या उमेदवारी असेल, त्याही पलीकडे जाऊन संघटनेचे पद असतील, ते पद देण्यासाठी स्थानिक नेतृत्वांनी कायम नाराजी त्या ठिकाणी दाखवलेली आहे, कायम त्या ठिकाणी डावलण्यात आलेलं आहे। माझी नाराजी माननीय पक्षप्रमुख किंवा माननीय संजय राऊत साहेब यांच्यावर कधीच नाही। जिल्हा प्रमुख पद मिळालं नाही म्हणून तुम्ही नाराज नाही? आतापर्यंत तर जिल्हा प्रमुख काय, आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा मी जे मागितले ते मला टाळलंच आहे। नाशिकमध्ये शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदे हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू असतानाच आज संजय राऊत यांनी मामा राजवाडे यांची नाशिकच्या महानगर प्रमुख पदाची जी नियुक्ती या ठिकाणी केलेली आहेत। माझ्यासोबत नवनिर्वाचित महानगर प्रमुख मामा राजवाडे आहेत। मामा, खरं तर अनेक जे नेते आहेत ते पक्ष सोडून जात आहे, जुने जाते जे शिवसैनिक आहेत ते पक्ष सोडून जात आहे। पक्षाची सध्याची जर परिस्थिती बघितली तर पक्षाला गळती लागलेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्यावर महानगर प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे। लोक येतात आणि जातात, पक्ष कुठलाही असो, पक्ष कधी संपत नाही किंवा कधी गळती लागली जरी असेल, जी माझ्यावर जबाबदारी दिली, जी उद्धव साहेबांनी किंवा राऊत साहेबांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे, मी सार्थपणे या नाशिकमध्ये शिवसेनेची मशाल आणि शिवसेनेचा अजेंडा हा घट्टपणे गाडल्याशिवाय राहणार नाही। अनेक आघाड्यांच्या माध्यमातून काही नवनिर्वाचित जे पदाधिकारी आहेत ते देखील नाराज आहे। नाशिकमधल्या जे पक्ष संघटना आहे किंवा ज्या नियुक्त्या केलेल्या आहेत त्यावर काही जुने जनते नेते पदाधिकारी नाराज आहे, काय नेमकं यावर बोला? जे लोक नाराज होते त्यांना पक्षाने इतकं भरभरून दिलेलं आहे, आमदारकी दिली, तुम्हाला मंत्रीपद दिलं, मुलीला महापौर दिलं, मुलाला आमदार केलं, असे जर लोक म्हणत असेल आम्ही नाराज आहे, तर या नाराजीला माझ्याकडे काही, मला नाही वाटत काही नाराजीला काही तथ्य। हे फक्त सत्तेसाठी, स्वार्थापोटी आणि जे महापालिकेचा आता जो कुंभमेळा येणार आहे याची मलाई लाटण्यासाठी हे लोक जात आहे, अशी नाराजी वगैरे काही नाही। एकूणच पुढील काळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून, पक्ष संघटनेच्या माध्यमातून लक्ष घालून जे आहे ते काम पक्ष करत राहील असे देखील ग्वाही यावेळी मामा राजवाडे यांनी आपल्याशी बोलताना दिली आहे। कॅमेरामन किरण कटारेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। पुढची बातमी पाहूयात। डिजिटल अरेस्टची भीती दाखवून कोल्हापुरात 8 कोटींची फसवणूक